मोस्ट ऑफ द टाईम आय एन्जॉय माय ओन कंपनी. एकटं राहणं लोनलीनेस नसतो. लोक नसले तरी तुम्ही इनकम्प्लीट नसतात. स्वतःसोबत वेळ घालवणं खूप पॉवरफुल असतं. तिथेच तुम्ही खरंच स्वतःला भेटतात. सेल्फ कंपनी बेस्ट कंपनी असते. आज स्वतःसोबत टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. डोंट इग्नोर युअर इंट्युशन. मनातले फिलिंग्स इग्नोर करू नका. कधीतरी रॉंग वाटतं पण आपण इग्नोर करतो आणि नंतर तेच खरं निघतं. तुमचं इंट्युशन खूप स्ट्रॉंग असतं. ट्रस्ट युअर गट, इट नोज एव्हरीथिंग. पुढच्या वेळी तुमच्या फिलिंग्सला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचं म्हणणं ऐका. शेअर युअर एक्सपिरियन्सेस इन कमेंट्स. फ्रेंड्स, हॅव यू एव्हर नोटीस दॅट लाईफ डझंट गो ॲज प्लॅन. लाईफ प्लॅनप्रमाणे कधीच चालत नाही. आपण काही प्लॅन करतो आणि आयुष्य आपल्याला वेगळंच काहीतरी देतं. कधी कधी बेटर, कधी कधी अनएक्सपेक्टेड, पण प्रत्येक ट्विस्ट काहीतरी शिकवत असतो. देन यू जस्ट हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस. एव्हरीथिंग हॅज अ रिझन. फ्लो सोबत जाणं आणि कंट्रोल सोडणं केव्हाही योग्य. डिअर फ्रेंड्स, यू डोंट हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. सगळ्यांना प्रूव्ह करण्याची काहीच गरज नाही. तुमची व्हॅल्यू लोकांच्या ओपिनियनवर डिपेंड करत नसते. तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही कोण आहात, बस तेच पुरेसं आहे. सेल्फ वर्थ बाहेरून नाही, आतून येत असते. आजपासून स्वतःला प्रूव्ह करणं बंद करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. फ्रेंड्स, हॅव यू एव्हर नोटिस्ड दॅट सम एंडिंग्स आर रिअली ब्लेसिंग्स. सगळे एंडिंग्स वाईट नसतात. काही गोष्टी संपतात कारण त्या तुमच्यासाठी नव्हत्याच. त्यावेळी जरासं दुखतं, पण नंतर समजतं की तेच बेस्ट होतं. काही एंडिंग्स ॲक्च्युली ब्लेसिंग्स असतात, नाही का? आणि जे संपलं त्यात काही चांगलं लपलेलं असू शकतं, असा विचार करायला काय हरकत आहे? आज जे आहे ते उद्या नसेल. आज जे लोक तुमच्यासोबत आहेत, आज जे मोमेंट्स तुम्ही जगत आहात, हे सगळं कायमचं नाही. कारण वेळ कुणासाठीही थांबत नाही. वेळ सगळं काही बदलते. लोक बदलतात, नाती बदलतात आणि हळूहळू आपणही बदलतो. काल जे खूप जवळचे होते, आज कदाचित दूर आहेत. आणि आज जे आपल्या जवळ आहेत, उद्या तेही नसतील. आपण फ्युचरसाठी प्लॅन करत बसतो, पण प्रेझेंट जगायलाच विसरून जातो. म्हणून जे आहे जसं आहे, ज्यांच्यासोबत आपण आहोत त्यांची कदर करा आत्ताच. रिलेट झालं तर कॉमेंटमध्ये लिहा व्हॅल्यू नाव. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात. आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. फ्रेंड्स, रिसेंटली मी एक बुक वाचलं, द आर्ट ऑफ लेटिंग गो. या बुकमध्ये मला एक गोष्ट खूप आवडली. आपण सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पीपल, सिच्युएशन्स, आउटकम्स, पण खरा पीस, खरा आनंद आणि शांतता तेव्हा मिळते जेव्हा आपण काही गोष्टी सोडायला शिकतो. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही ते पकडून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. लेटिंग गो म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. तुम्ही काय सोडायचं बाकी ठेवलंय ते एकदा स्वतःला विचारून बघा.